भ्रष्ट प्रणाली विरुद्धचा एकाकी झणकार. संघटनात्मक बांधणीच्या दिवसात ती मला भेटली. एक तरुणी, स्मार्ट, थोडीशी आगाऊ, म्हणजे विद्यमान युगाशी साजेशी ॲडव्हान्स, पण मनाने अतिशय संवेदनशील. पत्रकारितेबद्दल असलेली तिची आवड, विषयांवर असलेली सखोल पकड पाहता क्षणीच जाणवलं, ही मुलगी वेगळी आहे. विनो. मी विचारलं, आमच्यासोबत संघटनेत काम करशील? आम्हाला महिला पत्रकारांची साथ हवी आहे. ती म्हणाली, मॅडम, येईन. पोषक वातावरण नसलं तरी चालेल, पण विघातक दृश्य नकोत. खूप त्रास होतो. म्हणूनच मास्टरकी करते पत्रकारितेत, तरी फोकस जमत नाही. मी दिलासा दिला. मी देईन तुला सुरक्षित पूरक वातावरण. थोडं धडधडत्या मनानं तिने होकार दिला. आणि मला आणखी एका महिला पत्रकाराचा सहवास मिळणार याचं समाधान आहे. काही दिवसांनी अचानक एक फोन आला. विनूच्या घरचं वातावरण बिघडल्याची बातमी. मी थबकले. ती पहिल्यांदा भेटली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची शांतता, निरागसता कुठेच यातना दिसल्या नव्हत्या. पण आयुष्य कधी कसं उलटं फिरतं आणि चुका नेहमी दुसऱ्याच्याच आहेत असा भास कसा निर्माण होतो हे वेळच दाखवते. हळूहळू सत्य उघड होत गेलं. विनू भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध झगडत होती. प्रथम दर्शनी वाटलं, छान, कुणीतरी उभं राहतंय देशासाठी. पण तिच्या या लढाईने तिच्या आयुष्यातील 2 प्रिय व्यक्तींना हिरावून नेलं होतं. अवघी 23 वर्षाची मुलगी, आणि गणतीही करता येणार नाहीत एवढ्या वेदना. अपुरी पदवी, अपुरी कमाई, वरती धनाढ्य भ्रष्ट सिस्टीमचे दडपण. हे सगळं पेलताना तिची बुद्धिमत्ता, तिची निरागसता नकळत गळून पडत होती. तरीही ती हसत होती. मी थांबणार नाही मॅडम. बघा, कितीही खरे असले तरी सबूत कसे पुसतात. मी निवेदन देणार, असं करणार, तसं करणार. जणू संपूर्ण विश्व तिच्यासाठी त्या एका लढ्यापुरतंच उरलं होतं. एक दिवस ती पुन्हा भेटली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं एकाकीपण आरपार जाणवत होतं. ज्यांच्यासाठी ती झगडत होती तेच या जगात उरले नव्हते. ज्यांच्या विरुद्ध उभी होती तेच तिच्या अस्तित्वाला कुरडत होते. निरागस विनू आता भाबडी राहिली नव्हती, पण तिची बुद्धी मात्र धूसर झाली होती. कोणीतरी सांगायला हवं होतं, थांब, आपल्याला आधी स्वतःला वाचवायचं असतं. पण कोण सांगणार, कोण ऐकणार? आणि एक दिवशी ती स्वतः म्हणाली, आता मला हरवायला काहीच नाही. 2-4 जणांना मारून टाकेन, आता सहन नाही होत. मी डसकले. विनो, भानावर ये. IAS, IPS झालेले हुशार अधिकारीही सिस्टीम समोर हतबल होतात. तू कोण? तू कितीही खरी असलीस तरी तू एकटी आहेस. तुझं शरीर, मन आणि मानसिक आरोग्य तेवढं तरी जप. भ्रष्टाचार तिला दिसत होता, जाळत होता. पण जग अंध, डोळस अंध. विनूसारख्या असंख्य मुली सिस्टीमच्या चक्रात सापडलेल्या आहेत.
परंतु लढाईत तरणारे फार कमी. शासन दरबारी हेलपाटे, पुराव्यांशी आदला बदल, गुन्हे चौकटी बाहेर जाऊन बेगुन्हा ठरणारं वास्तव, यात लढण्यासाठी कोणतं विद्यापीठ नाही. या प्रत्येक वाटेवर पाय रक्तबंबाळ होतातच. खरा विचार केला तर जर त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विनूच्या कुटुंबाची माफी मागितली असती तर, किंवा विनूने लढण्याऐवजी एखाद्या निराधार संस्थेची साथ घेतली असती तर आयुष्य किती वाचलं असतं. पण सामाजिक अट्टाहास, मानसिक ठिसूळपणा आणि अन्यायाचा विळखा यामुळे अनेक जण स्वतःला हरवून बसतात. डॉक्टर महिलेची आत्महत्या, नेत्यांच्या पीए पत्नीचे आत्मबलिदान, बातम्या वाचताना उसळून येणारी खिन्नता, काय मिळतं स्वतःचं आयुष्य संपून आणि अपराध करणाऱ्यांना आपल्या मृत्यूची प्रसिद्धी देऊन. भाजीत मीठ जास्त झालं तर ती भाजी आपण फेकून देतो. तेव्हा परिस्थितीत मीठ वाढलं असताना आपण का फेकून देत नाही त्या परिस्थितीला? दोष कुणाचा? आपल्या मनाचा, समाजाचा, सिस्टीमचा, गुन्हेगारांचा की सहन करणाऱ्यांचा? आपण आपल्या सभोवतालच्या ब्रह्मांडाचं आकलन करण्यात चुकतोय, हेच खरं. कृष्णानेही मथुरा सोडून रणछोडदास ही बदनामी स्वीकारली, फक्त रयतेचं रक्षण व्हावं म्हणून. पण आपण कोण? आपण मात्र युद्ध, धर्माधर्म, प्रतिशोध यांच्या मागे पळतोय आणि कुकर्माला आपल्या ऊर्जेतून प्रसिद्धी देतोय. विनूला तिच्या लढ्यात यश मिळेल का, याचा निर्णय काळ घेईल. पण प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मर्यादा सांभाळली तर अनेक विनू वाचतीलही. अनेक डॉक्टर, अनेक गौरी आत्महत्येच्या दारातून परत फिरतील आणि समाज एक दिवस तरी म्हणू शकेल, हो, आपण कुणाला तरी वाचवलं आहे. शब्दांकन रश्मी मारवाडी. आपली दुनियादारी.